Do you think Hemant Godse will give you tough fight? No election is easy as we think. Every election has many other points which we think are not there. नमस्कार, मी विजया वामन. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आपण पाहिला. तितकीच तिरकस अशी लढत जी आहे ती आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी. खरं तर महायुतीला या मतदारसंघामध्ये उमेदवार भेटत नव्हता आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे प्रचंड जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार करत होते. त्यावेळीच प्रश्न असा निर्माण झाला होता की नेमकं राजाभाऊ वाजे कोण आहेत आणि राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात महायुतीला उमेदवार का भेटेना. हे सगळे हिस्ट्री काय आहे ती आपण समजून घेणार आहोत. हेमंत गोडसे यांना आतापर्यंत उमेदवारी अर्ज देण्यासाठी किंवा त्यांना त्यांचा एबी फॉर्म देण्यासाठी इतक्या दिवस टाळाटाळ का झाली, का ते लोकसभेच्या रिंगणात येऊ शकत नव्हते, हेमंत गोडसे यांच्या निगेटिव्ह बाजू नेमकी कोणत्या आहेत आणि त्याच बाजू राजाभाऊ वाजे यांना कशा पद्धतीने प्लस मध्ये ठेवणार, या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत राजाभाऊ वाजे. नमस्कार. खरं तर आम्ही दक्षिणेकडे असलो तरी चर्चा आम्ही या मतदारसंघाची खूप ऐकली. आत्ताच्या डेटला तुमच्या विरुद्ध हेमंत गोडसे आहेत, कुठेतरी छगन भुजबळ आहेत, कुठेतरी शांतिगिरी महाराज आहेत. या सगळ्या गोष्टी एकीकडे आहेत. यांना तुम्ही नेमकी टक्कर कशी देणार आहे? मी आज 42 दिवसापासून प्रचार करतो. माझी उमेदवारी 27 मार्चला घोषित झालेली आणि तेव्हापासून प्रचार करताना मी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. उद्योजकांपर्यंत पोहोचलोय, शासकीय अधिकारी असतील सर्वांपर्यंत पोहोचतोय. मला वाटतं की एक उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतोय आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी या सगळ्यांना टक्कर देऊन विजयी होऊ शकतो. समोरचा उमेदवार, समोरच्या पक्षाची पार्टी ताकदवर आहे, म्हणजे त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे आणि खासदारकी लोकसभा लढायची म्हटल्यानंतर यंत्रणा लागते. तुमच्याकडे कोणती यंत्रणा आहे? माझ्याकडे यंत्रणा म्हणजे शिवसेना पक्ष एक आहे, आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस, आदरणीय शरदचंद्रजी पवार गट असेल, इंदिरा काँग्रेस जो आपण म्हणतो काँग्रेस पक्ष आहे, आम आदमी पक्षाचे लोक फिरतायत, शेतकरी कामगार पक्षाचे लोक फिरतायत, कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी सीबीआयनी पाठिंबा दिलाय आणि हे सर्व मला असं वाटतं की हे सर्व मला विजयापर्यंत घेऊन जाते. तुम्हाला जी उमेदवारी मिळाली ती न मागता मिळाली, म्हणजे राजाभाऊ वाजे असे एकमेव आमदार राहिले की त्यांना उद्धव ठाकरेंकडे जावं लागलं नाही की मला तिकीट द्या. नेमकं उद्धव ठाकरेंचा एवढा विश्वास तुमच्यावरती कसा? मला असं वाटतं की या मधल्या काळात तेव्हा सर्वत्र पक्षांतर किंवा वेगवेगळे आमिष दाखवून लोक बाजूला गेले, त्यावेळी मी ठामपणे शिवसेनेत राहिलो. मला वाटतं त्याच्यामुळे मला त्यांनी दिलं असेल. पण जे फुटले त्यांना 50 खोके वगैरे भेटले, तुम्हाला पोहोचले असते ना, तुम्ही का नाही फुटले? आता निष्ठेला काहीतरी किंमत आहे, मला काहीतरी किंमत आहे असं मला वाटतं. मी नाही गेलो, माझी भावना नव्हती. कारण मी जेव्हा 14 साली मला आदरणीय उद्धवजींनी बोलवलं होतं आणि मला त्यांनी तिकीट दिलं, एबी फॉर्म दिला विधानसभेच्या निवडणुकीचा, तेव्हा फॉर्म देताना ते मला सहज म्हटले की तुम्ही किती दिवस शिवसेनेत राहाल. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत मी आहे. आणि म्हणून मला वाटतं की तो शब्द खरा करून दाखवायची जबाबदारी माझी होती. मी ती खरी करून दाखवली. एकनिष्ठतेला आजही किंमत आहे आणि असे शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे गटामध्ये आहे, हे ऐकूनही विशेष वाटलं. चर्चा तुमच्या राहणीमानाची झाली. साधी मफलर, पायजामा, शर्ट घातलेला व्यक्ती काय संसदेमध्ये भाषण करणार आहे, काय बोलणार आहे, याही मुद्द्यांची चर्चा होते. त्यावेळी तुम्हाला काय वाटतं, ग्रामीण भागातील एखादा व्यक्ती संसदेपर्यंत पोहोचू शकतो की ह्या निव्वळ बोलायच्या गप्पा झाल्या? मला तो माझ्यावर किंवा ग्रामीण भागावर अन्याय झाला वाटतो, खास करून माझ्यावर. कारण मला नेहमीच, मी ज्या दिवशी उमेदवारी मला जाहीर झाली त्या दिवसापासून रोज कोणी ना कोणी त्या बाबतीत टोकतं आणि कोणीतरी बोलतं. मला असं वाटतं की आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराला
तो ग्रामीण भागातला आहे की शहरी भागातला आहे, त्याला इंग्लिश येतं काय येत नाही याबद्दल कधीच चर्चा झाली नाही. बरोबर. केवळ ते सुटाबुटात राहतात म्हणून काय मला माहित नाही. परंतु माझ्या बाबतीत माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून ती एक वेगळी चर्चा समाज माध्यमांमध्ये चालू झाली आणि मला असं वाटतं की ती अन्यायकारक आहे. मला विचारलं तर मी सांगितलं, जर मी शहरात राहायला आलो, मी जर हुशार ठरणार असो तर मी भाड्याने एखादी जागा घेऊन शहरात राहायला येतो, मी लगेच खासदार होऊ शकतो का त्याच्यात? शहरात आलो ना मी. बरोबर. परंतु तसं नाहीये ते. ही एक मला असं वाटतं की कॉन्स्पिरसी आहे. माझ्यावर आरोप करायला, माझ्यावर टीका करायला जागा सापडत नाही म्हणून हा एक प्लॅन आहे. प्लॅन बी असेल त्यांचा, त्याच्यावरती बोलतायत. आणि आज जर आपण पाहिलं की आपण सुशिक्षित आहोत, जनता सुशिक्षित आहे, आपण टीव्ही पाहतो, संसदेतलं कामकाज पाहतो, तामिळनाडूतला खासदार तामिळमध्ये बोलतो, केरळातला खासदार त्याच्या भाषेत बोलतो, कर्नाटकला कानडीत बोलतो आणि ते सगळं त्याचं ट्रान्सलेशन ज्याला त्याला जसं पाहिजे तसं ऐकू येतं. हे जे सगळी यंत्रणा संसदेत आहे, तर माझ्या इंग्लिश बोलण्यावर का चर्चा होती मला समजत नाही. मी बोलेल का नाही याची काय चर्चा होती? मला आजपर्यंत न उमजलेलं खोडं येते. आणि आजपर्यंतचे कोणते कोणते खासदार किती किती बोलले आणि किती किती शिकलेले याच्यावर एक चर्चा व्हायला पाहिजे. मग मला टीका टिप्पणी कोणावर करायची नाही. त्याचा कॅलिबर काय आहे, त्यांनी काम काय केलं याच्यावर तुम्ही चर्चा करू शकता. माझं जर ट्रॅक रेकॉर्ड विधानसभेतलं चेक केलं तर तुम्हाला समजा मी विविध विषयांवर चर्चेत भाग घेतलेला आहे, कायदे बनवताना मी भाग घेतलेला आहे. आणि म्हणून मला माझा अभ्यास आहे, मला काम करण्याची एक प्रचंड इच्छाशक्ती आहे, शिकायची इच्छाशक्ती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जर लोकांनी मला संधी दिली तर एक चांगला संसदपटू म्हणून माझं नाव होऊ शकतं. बरोबर आहे. इंग्लिश मॅटर करत नाही, पण इंग्लिश वरून जो विषय तो आम्ही तुमची इंग्लिशही ऐकलीत म्हणून एकच प्रश्न तुम्हाला इंग्लिश मध्ये टाकते. डू यू थिंक हेमंत गोडसे विल गिव्ह यू टफ फाइट? नो इलेक्शन इज easy as we think. Every election has many other points which we think are not there, and therefore I don't take any person as granted, and therefore I think this is a fight and I will fight it till the end. छगन भुजबळांचा रोल या इलेक्शन साठी किती मॅटर करेल? आता अजूनपर्यंत मला तर काही समजलेलं नाही. परंतु ते उमेदवार होते, त्यांची उमेदवारी त्यांनी माघारी घेतली आणि अजून तर मतदारसंघात तसं काही समजत नाही. सगळे आता आपली विरोधक येणार त्यांनीच मी सगळ्यांकडे पाहतोय. पण मला आज तर काही सांगता येणार नाही. त्यांच्या मागे बरेचसे लोक आहेत, ते काय करणार आहेत त्याची अजूनपर्यंत मला दिशा किंवा माझ्या लक्षात आलेली नाही. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे छगन भुजबळांना त्यांना रिंगणात उतरता आलं नाही, हा जो त्यांच्यावरती समजा झालेला आरोप आहे, तुम्हाला काय वाटतं नाशकामध्ये मराठा आरक्षणाचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो? नाही, मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट सर्वत्र आहेच, पण मराठवाड्यात जेवढा आहे तेवढा नाशकात राहील असं मला वाटत नाही. परंतु सर्वत्र चर्चा नेमकी होत असते. मतदार काय करेल हे सांगता येणार नाही, परंतु चर्चा ही आहे. चर्चा आहे. आम्ही ज्या वेळेस तुमची ओव्हरऑल बायोग्राफी बघितली किंवा सगळी जी माहिती आहे ती बघितली, तुम्ही तुमच्या आमदारकीच्या काळात जो तुम्हाला पगार यायचा तो तुम्ही एमपीएससी युपीएससीचे जे मुलं आहेत त्यांच्या समजा स्पर्धा परीक्षांसाठी किंवा ते उभं करण्यासाठी तो खर्च करायचे. म्हणजे असं का जेव्हा आमदार खासदार त्यांचे पगार येतात ते प्रॉपर्टी त्यांची वाढवत चालतात, तुम्ही इकडे पैसा खर्च केला? पगार असा खूप मिळतो असं लोकांचा समज असला तरी त्याच्यात भत्ते अधिक असतात. पीएला देण्याच्या गोष्टी किंवा कॉम्प्युटर चालवायला, टेलिफोनचं बिल द्यायला, याचे खर्च आमदार झाल्यानंतर वाढतात. याच्यासाठी भत्ते वेगवेगळे मिळतात. पगार हा एक वेगळा पार्ट आहे. आणि मी एक ठरवलं होतं की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, हे मी करतच होतो. परंतु काहीतरी त्याला बेस मिळाला पाहिजे. माझी इच्छा होती एमपीएससीची परीक्षा द्यावी म्हणून, परंतु मला देता नाही आली. काही कारणांमुळे नाही देता आली. माझ्यावर काही जबाबदाऱ्या पडल्या, कुटुंबाच्या असतील,
समाजाचे असतील, त्याच्यामुळे मी करू शकलो नाही. परंतु कुणाच्या तरी डोळ्यात मी ते स्वप्न पाहण्याचा प्रयत्न. आणि त्यासाठी तुम्ही मुलांना एकंदरीत जर आत्ताची सगळी ओव्हरऑल लढत बघितली तर सगळेजण फक्त आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी लढतात त्याच्यामध्ये सगळं सुरू आहे, विकासाच्या व्हिजनवर बोलत नाही. उद्या जर नाशिककरांना तुम्हाला 5 वर्षांसाठी खासदार म्हणून संधी द्यायची जर ठरली तर तुमचं व्हिजन काय असणार आहे? काय माहितीये का, मी आमदार असताना सुद्धा जे बोलत होतो तेच आज मी बोलतोय. मी एक निवडणूक हारलो, त्याचे कारण मी हे माझं हे बोलणं काही प्रमाणात होतं, मला माहित होतं. परंतु तरी सुद्धा एक सामाजिक भान ठेवून मी कार्य केलं. त्याचं कारण असं आहे की मी सामाजिक भूषेतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. राजकीय भूषेतून तयार झालेले कार्यकर्ते राजकारणाचं आपल्याला याच्यातून काय मिळणार आहे, आपला फायदा किती तोटा किती हे पाहतात. आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता सामाजिक काम करून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. लोकांची भावना झाली म्हणून लोकांनी मला बळजबरी उभं केलं विधानसभेसाठी आणि लोकांनी मला निवडून आणलं. त्याच्यामुळे ती जी सामाजिक भावना आहे ती सामाजिक भावना विसरून चालत नाही. आणि म्हणून जे काही करायचं ते सामाजिक भावनेने करायचं हे माझं धोरण आहे. विजन जर म्हटले तर प्रत्येकजण काय दाखवतो की मी इतके कोटी रुपयाचे विकास कामं केले. हा एक सर्वसामान्यपणे विकासाचा एक क्रायटेरिया आहे. परंतु माझं वेगळं थोडं मत आहे त्याच्यात की जे सर्वसामान्य लोकांना पाहिजे ते काम आपण केलं पाहिजे. पहिली गोष्ट, नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर गोदावरीचं प्रदूषण हा एक महत्वाचा विषय. आज सातपूर अंबड MIDC असल्यामुळे नाशिक विकास झाला किंवा नाशिक मोठं झालं किंवा आज सातपूर अंबडमुळे नाशिक ओळखलं जातं. परंतु नाशिकची मूळ ओळख त्या गोदावरीमुळे आहे. बरोबर. ज्याला आपण आता धार्मिकतेमुळे लोक इथे येत होते आणि आता नवीन एक संकल्पना निघाली, धार्मिक पर्यटन. लोक आता पर्यटन म्हणून धार्मिक ठिकाणी जातात. तर नाशिकमध्ये गोदावरी हे धार्मिक पर्यटनाचं मूळ जागा आहे. प्रदूषण इतकं भयानक आहे की पाणविली असतील, घाण पाणी, गटारीचं पाणी, हे सगळं नाशिकचं गोदावरीत येणं असेल, वेगवेगळे आश्वासनं असतील. परंतु गोदावरीचं शुद्धीकरण काय अजूनपर्यंत झालेलं नाही. घोषणा बऱ्याच झालेल्या आहेत. त्याबाबत नक्कीच विचार केला पाहिजे. नुसतंच गोदावरीचं प्रदूषण नाही, एकूण प्रदूषणाच्या बाबतीत थोडं हिरवळ दिसली पाहिजे, हरित दिसलं पाहिजे, तसं सुद्धा काम व्हायला पाहिजे. महत्वाचं म्हणजे अंबड सातपूर मी जो विषय पूर्वी मांडला तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. तिथले जवळपास 60 ते 65% युनिट हे बंद किंवा आजारी अवस्थेत आहेत. ते चालू कसे होतील, त्यांचे प्रश्न कसे सॉल्व्ह होतील याबाबत एक विचार राजकीय दृष्ट्या केला गेला पाहिजे. राजकीय व्यक्तीने आणि सरकारच्या मदतीने तो त्याच्यातून एक मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट, विकास हा कुठेतरी खुंटल्यासारखा वाटतोय. एक ठराविक लेवलवर गेल्यानंतर सगळं थांबल्यासारखं वाटतंय. त्याला आपण ग्रोथ म्हणतो, ग्रोथ होत नाही. तर त्याला एक ग्रोथ म्हणजे IT पार्कचं एक स्वप्न दाखवलं गेलं. एक जागा दाखवली, त्याच्यानंतर ती जागा कुठेतरी रद्द झाली, कुणाच्या तरी बळजबरी, कुणातरी इंटरेस्टमुळे ते दुसरीकडे गेलं. ते कुठेही गेलं तर ते चालू व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. तो एक विषय महत्वाचा आहे. नाशिक पुणे रेल्वे याबाबतही काही ठिकाणी ऍक्विजिशन झालेलं असताना सुद्धा ठराविक ऍक्विजिशन झालं, परत बंद झालं. त्याच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, हे एक महत्वाचा विषय आहे. आणि नाशिक शहरात सर्वात मोठा माझ्या दृष्टीने विषय आहे की पब्लिक हेल्थ, याला आपण सार्वजनिक आरोग्य म्हणतो. सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत सेवा संदर्भ रुग्णालय झाल्यानंतर महापालिकेने डॉक्टर झाकीर हुसेन म्हणून एक दवाखाना चालू केला. तो बंद अवस्थेत आहे. आणि सिडको अंबड या भागात जिथे कामगार राहतात त्या कामगारांसाठी दवाखाने खूप झालेत, प्रायव्हेट दवाखाने झालेत, परंतु सार्वजनिक आरोग्य म्हणून काही झालेलं नाही. त्याबाबत मला वाटतं की तो विचार व्हायला पाहिजे, ही माझी भावना आहे. तसंच मी
खूप वर्षापासून तरुणांसाठी काम करतोय की त्यांना स्पर्धा परीक्षा असतील किंवा कोणत्याही परीक्षा असतील त्यांना मदत व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी नाशिकला एक सेंटर आहे, नाही असं नाही, परंतु ते फुल फ्लेज चाललं पाहिजे. मुलांची संख्या पाहत आहे, ते मोठं व्हायला पाहिजे आणि मुलांना त्याच्यातून लाभ व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त मुलं अधिकारी व्हायला पाहिजे अशी माझी भावना आहे. सिन्नर तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा या प्रयत्नातून मी अभ्यासिकेची चळवळ चालू केली. आता ती चळवळ खूप मोठ्या प्रमाणात फोफावली. खेडोपाडी अभ्यासिका झाल्यात, मुलं अभ्यास करतायत, मुलं पास होत आहेत. एक मुलगा पास झाला की त्याचं कॉम्पिटिशनमुळे दुसरी बाकीची खेड्यातले मुलं जास्त अभ्यास करतायत आणि दर परीक्षेत सिन्नरचा टक्का वाढत चाललाय. मला वाटतं हे यशच आहे, सगळ्यांचंच यश आहे. मुलांचं यश जास्त आहे, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना देणं हे मला वाटतं आमचं काम आहे, ते आम्ही करतोय. त्याच नात्याने मी माझा पगार थोड्या स्वरूपात यांना अभ्यासिकांसाठी किंवा जे मुलं अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी पुस्तकं घेण्यासाठी देत होतो. मी ते 5 वर्ष दिलं. आजही काही अडचण नाही तर मी देतो. चला, माणूस जरी ग्रामीण भागातील असले तरी विचार मॉडर्न आहेत हे बघून जास्त विशेष वाटलं. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की सध्याच्या सगळ्या राजकीय धुमाकुळीमध्ये सगळ्यांच्या म्हणजे एकंदरीत बघितलं तर पक्ष बदलणं किंवा ह्या पक्षातून तिकडे जाणे, त्यांनी इकडे येणे आणि त्याच्यातून आमदार खासदारांचा स्वतःचा ग्रोथ रेट वाढत असतो. मग आता 5 वर्ष तुम्ही आमदार राहिलेले आहेत, तुमची प्रॉपर्टी किती वाढली? मला तोही प्रश्न मध्यंतरी असेच काही चर्चा करताना सांगितलं की तुम्ही जर तुमचं फॉर्म भरला त्याच्यानंतर जर तुमचं ऍफिडेव्हिट पाहिलं तर तुमची प्रॉपर्टी वाढल्यासारखी वाटते. तर मी त्यांना सरळ सरळ सांगितलं माझी प्रॉपर्टी वाढलेली नाहीये, तिचं व्हॅल्युएशन वाढलेलं आहे. माझी प्रॉपर्टी 1 रुपयाने वाढली नाही, उलट माझी काही प्रॉपर्टी कमी झालेली आहे. परंतु माझी प्रॉपर्टी कमी झालेली आहे, माझं कर्ज वाढलेलं आहे आणि जे वाढलेलं दिसतंय ते जे व्हॅल्युएशन वाढलेलं आहे त्याच्यामुळे ते मोठं जास्त दिसतंय. माझी प्रॉपर्टी काही वाढलेली नाही. म्हणजे अगोदर जी जागा होती ती जागा पुढे 5 वर्षांनी त्याची किंमत वाढते, तशातला तो भाग झाला. तुमचा जनसंपर्क स्ट्रॉंग आहे, म्हणजे इझिली तुम्ही लोकांसाठी अवेलेबल होतात. आता उद्या तुम्ही जर खासदार झाले आणि तुम्ही जर बिझी भेटले लोकांना तर कसं, म्हणजे मॅनेजमेंट कशी करणार? नाही, आता मॅनेजमेंट कशी करणार म्हणजे जो वेळ लोकप्रतिनिधी म्हणून द्यावा लागतो तो द्यावाच लागतो. नाही, आम्ही कसं ऐकतो सोडून बाकीच्या वेळ मी लोकांसाठी देणार आहे. मी आमदार असताना माझं ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही चेक केलं तर 100% विधानसभेत हाजरी माझी होती. पण तरी मी लोकांपासून दूर नाही गेलो. जे काम, कोणतीही मिटिंग, जी कोणती शासकीय मिटिंग असेल एकही मिटिंग मी टाळलेली नाही. आणि मग मी मिटिंग टाळलेली नाहीये, मी विधानसभेचं अधिवेशन टाळलेलं नाहीये, मी जे कमिटीचे दौरे होते ते टाळलेले नाहीये. तरी सुद्धा जनसंपर्क म्हणजे मी माझी वेळ मी लोकांना देतोय ना. मी मुंबईला जात होतो, 1 दिवस जात होतो, मी लोकांची कामं करत होतो, मी मुक्काम करत नव्हतो. फक्त अधिवेशन काळात मी मुक्काम करत होतो. आता जरी दिल्लीला समजा जर लोकांच्या आशीर्वादाने गेलो तर जे शासकीय काम ज्याच्यासाठी मी निवडलं गेलेलं ते करून मी लोकांशी संपर्क ठेवू शकतो. आम्ही आता असं ऐकतो, आम्ही बऱ्याचशा उमेदवारांसोबत बोलतो की एकदा खासदार झालं त्यांचं काय काम इकडे राहत नाही, त्यांचं काम दिल्लीत असतं सगळं. म्हणजे हे फक्त सांगितलं जातं की रिअल फॅक्ट आहे हे तर माहित नाही. आणि तुम्ही इझिली फोन घेतात, म्हणजे तुम्हाला पीए किती आहेत? एक होता, मी आमदार असताना होता पीए, आता पीए पण नाही. म्हणजे एवढं साधं सुधेपणा खरंच कुठे काही जास्त पाहायला भेटत नाही. तुमचं विजन समजून घेतलं, एकंदरीत विकास कामांचा सगळा आढावा समजून घेतला. पण या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये भविष्यात सुद्धा राजाभाऊ आज हे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहतील की भविष्यात जसे वाऱ्याची दिशा असेल त्या प्रवाहासोबत वाहतील? मी चुकूनही तो विचार आजपर्यंत केलेला नाही आणि मला असं वाटतं की होणार सुद्धा. कारण हेमंत गोडसे आणि तुम्ही एकाच पक्षाचे 2 पाळीमुळे झालेले आहेत. आता हे संजय राऊत इथेच येऊन म्हटले होते की आम्हाला आमच्या निष्ठावंत उमेदवाराच्या विरोधात गद्दार उमेदवार हवाय. आता हे निष्ठावंत वर्सेस गद्दार असं सुरू झालंय. फक्त भविष्यात निष्ठावंतच राहायला पाहिजे, असं होईल का? नाही, माझ्या बाबतीत तरी मी 100% खात्री देतो की मला पक्षाने एकदा
उमेदवारी दिली, मी आमदार झालो, पुन्हा उमेदवारी दिली. मी त्यांचा विश्वासार्थ ठरू शकलो नाही कारण मी पराभूत झालो. त्यांनी मला उमेदवारी दिलीच होती आणि आता माझे देणीमानी नसताना, मी मागणी केलेली नसताना मला लोकसभेची उमेदवारी दिली. अजून मला असं वाटत नाही की अजून काही मिळवायचं. बरं, तर आज आपल्या सोबत राजाभाऊ वाजे हे होते, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत चर्चा केली. चर्चा ग्रामीण भागापासून सुरू झालेली होती. साधी मफलर टाकलेला हा माणूस संसदेत कसा पोहोचेल, पण ते खूप व्यवस्थितरित्या त्यांचे मुद्दे मांडू शकतात. राहणीमान ग्रामीण असलं तरी विचार मॉडर्न आहेत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता फक्त बघणं हे गरजेचं आहे नाशिककर नेमकं कुणाला निवडून देत आहेत. हेमंत गोडसे ज्यांच्यावरती गद्दारीचा ठपका लागलाय त्यांना, की जे उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार आहेत ज्यांच्यावरती निष्ठावंतांचा ठपका लागलाय त्यांना. तरी नाशिककर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचा भावी खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहायला आवडेल हेही आम्हाला नक्की कळवा. जय महाराष्ट्र.